कधी-कधी आपण आयुष्यात अशा एका वळणावर येऊन थांबतो जिथे आपल्याला कळतच नाही आपण नक्की कुठे थांबलो आहोत. वेळ नव्हता म्हणून की विश्वास नव्हता म्हणून. लोक थांबवत होते की आपण स्वतःलाच थांबवत होतो. पण आज मला एक सत्य कळलं. आपल्याजवळ जे आहे ना ते आपण शोधतच नाही आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ फक्त रुटीन नाही, फक्त मोटिवेशन नाही, तर आज आपण बोलणार आहोत स्वतःला थांबवणाऱ्या विचाराबद्दल आणि पुन्हा सुरुवात करण्याबद्दल. नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आणि आपले काही दिवसापासून व्हिडिओ येऊ शकले नाही कारण गावी गेले होते त्यामुळे, आणि मला सर्दी पण झालेली आहे त्यामुळे माझा आवाज पण तुम्हाला वेगळाच येत असेल, त्यामुळे क्षमस्व. पण भरपूर कमेंट येतात की ताई जरा मोटिवेट कर, आवश्यकता आहे, पेपर आहे समोर, TET आहे, CTET आहे, काहीतरी बोल. तर म्हटलं चला आज या विषयावर तुमच्यासोबत बोलूया, कारण मी या अनुभवातून गेलेली आहे. आणि मला कमेंट पण आली होती की ताई आम्हाला समोर जायला मार्गच मिळत नाही आहे. तर म्हटलं आजचा हा टॉपिक तुमच्यासाठी. चला तर सुरुवात करूया. बघा, तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि आजचा हा दिवस बाकी दिवसासारखाच आहे. कामं आहेत, जबाबदाऱ्या आहेत, पण आज विचार एक वेगळा आहे. पूर्वी मला वाटायचं एक दिवस वेळ मिळेल मग मी सुरू करेल, पण वेळ कधी मिळावाच, म्हणजे काय म्हणता येईल त्याला, वेळ कधीच मिळाला नाही. तो वेळ मला शोधावा लागला, वेळ काढावा लागला. आताही तेच रुटीन आहे, आताही तीच मुली आहे, आताही तेच जबाबदाऱ्या आहे. फरक फक्त एवढा झाला 2 वर्षात की माझ्याजवळ आता ऑनलाईन टीचिंग आलेलं आहे, माझ्याजवळ स्कूल आलेलं आहे, माझ्याजवळ एक यूट्यूब चॅनल आलेलं आहे. कारण मी माझा वेळ चोरलेला आहे, मी माझी थिंकिंग बदलवलेली आहे, मी मला बघण्याची दिशा बघितली आहे. त्यामुळे मी एक गोष्ट नोटीस केली की आपण फक्त दुसऱ्याचा प्रवास बघत असतो, तो किती पुढे गेला, ती किती पुढे गेली, आणि मग स्वतःला आपण कमी समजत असतो कारण आपण कंपॅरिझन करत असतो. पण मला कळलं की कंपॅरिझन करून आयुष्य बदलत नाही, तर ॲक्शन करून आपण आपलं आयुष्य घडवू शकतो. खूप थकतं माणूस, सोपं नाही आहे पण कठीणही नाही आहे. त्रास खूप होतो. माझ्या मुलीचं सकाळी स्विमिंग असते, तिचा संध्याकाळी माझ्या दोन्ही मुलांचा डान्स क्लास असतो, त्यात माझं ऑनलाईन टीचिंग. जरी शाळेला सुट्ट्या असल्या तरीही मला स्वतःलाही घडवायचं आहे आणि मुलांचं पण पर्सनली डेव्हलप करायचं आहे. सोपं नाही आहे, पण स्ट्रगल केल्यावरच आपल्याला मार्ग सापडतो. मी तुम्हाला का सांगते हे, कारण कसं असतं, जोपर्यंत आपल्याला कळत नाही की आपल्यात कुठली क्षमता आहे तोपर्यंत आपण पाऊलच उचलू शकत नाही. बघा, एक शेतकरी असतो, त्याला सांगितलं जातं की तू बाहेर जाऊन हिरा शोध, तुला हिरा मिळणारच. पण त्याला त्याच्या शेतातच हिरा मिळतो, त्याच्या शेतात एक नदी असते, त्यात हिरे असतात, म्हणून तो शोधत राहतो. तो त्या हिऱ्याच्या शोधात बाहेर पण जातो. शेवटी त्याला कळतं की आपण जे दुसऱ्या ठिकाणी शोधायला गेलो ते आपल्याच घरी आहे. तसंच आपल्या असतं, आपण दुसऱ्यासोबत कंपॅरिझन करून स्वतःला कधी ओळखतच नाही की माझ्यात कुठली स्ट्रेंथ आहे म्हणून. आणि यामुळेच आपली क्षमता, आपला वेळ, आपलं कौशल्य आपण गमावून बसतो. आत्ता काही दिवसांनी TETची एक्झाम आहे, त्यानंतर CTETची एक्झाम होणार आहे. सगळं तुमच्याजवळच आहे. कसा अभ्यास करायचा, कशी स्ट्रॅटर्जी तयार करायची, कसं स्वतःला ग्रोअप करायचं, कुठली स्वतःसाठी टाईमटेबल फ्लेक्सिबल ठेवायचा. कारण तुमचं घरकाम आहे, तुमच्या घराच्या जबाबदाऱ्यासोबत तुम्हाला तुमचा वेळ काढायचा आहे. कारण कसं असतं, तुम्हाला दुसरे दिशा दाखवू शकतात, पण तुमचं रुटीन तुम्हाला तुमच्या अभ्यासासोबत स्वतःच ठरवावं लागेल. माझी कुठलीही मदत लागली तर मला कमेंट करा, मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईल. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त 20 मिनटं द्यावी लागतील. 10 MCQ, एक चॅप्टर किंवा एक रिव्हिजन. सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत, तुम्ही बघू शकता जाऊन. फक्त कॉन्स्टिट्युन्सी लक्षात ठेवावी लागेल, आणि जी की मोटिवेशनपेक्षा पण मोठी असते. तुम्हाला दररोजची 30 मिनटं स्वतःला द्यावी लागतील अभ्यासासाठी. जी गोष्ट मला कळली की आपण थकत नाही, आपण फक्त मनाने थकतो. आपण स्वतःला सांगत असतो, आताही मी सांगते कधी कधी स्वतःला, बापरे सगळं मीच का, मलाच का करावं लागतं. पण मी नंतर विचार करते, छे वैशू तू असं बोलूच शकत नाही, कारण तुझ्यात ती कॅपॅसिटी आहे, म्हणून देव तुला आणखी संघर्ष देतो. आणि त्यामुळेच मग मला कळते की असं बोलायला नको होतं, आणि आपण मग आणखी स्ट्रॉंग बनतो. म्हणून स्वतःला विचारायचं, खरंच मी थांबले आहे का, की मी थांबवल्या गेले आहे? खरंच मी सुरुवात केली की मला कोणी सुरुवात करण्यापासून थांबवलं आहे? तर त्याचं उत्तर तुमच्यावरच असतो. कोणी आपल्याला थांबवत नाही, कोणी तुम्हाला म्हणत नाही काही. स्वतः पावले उचलावी लागतात. आता जे मागे मी 1-2 शॉर्ट टाकले ते याच विषयाशी रिलेटेड शॉर्ट्स आहेत. म्हणून मला वाटलं हा टॉपिक लॉंग वेमध्ये पण डेली रुटीनसोबत तुमच्यासोबत शेअर करावा, आणखी तुम्हाला छान आवडेल बघायला. आणि जर तुम्हालाही वाटत असेल की
ताई खरं सांगते किंवा खरोखर आपण स्वतःला थांबवलं आहे किंवा ग्रोअप होण्यापासून आपण स्वतःलाच मागे ओढत आहे, तर करा सुरुवात. कारण आता ही वेळ आहे, ही वेळ गेली तर पुन्हा येणार नाही. तर नक्की आवडलं असेल तर लाईक करा आणि तुम्हाला मनापासून वाटलं असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील मोटिवेशनसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. बाय.